Good morning, all. Uh, in today's lecture, the next point is data quality. So, in last lecture, we study about the point that is data input. So, that data is spatial data. So, spatial data input and the different methods that are used for collecting the spatial data. Okay, so after collecting the data, there is a need to find out the data quality. So, there is a need uh, the data which is collected which have a quality data. So there is a need to maintain the data quality. So see, GIS is being increasingly used for geospatial decision support application with increasing reliance on secondary data source through data providers or via the internet. So the implication of using low quality data in important decisions are potentially severe. So there is also a danger that uniformed GIS user introduce errors by incorrectly applying geometric and other transformations to the spatial data held in their database. So to do the representation of any of the geographical area, there is a need to collect the data quality wise. So if that data is not quality wise, then there are major issues or the important decisions are not taken from the data which is collected. म्हणजे असा जर काही जिओग्राफिक एरिया असेल आणि त्याचं रिप्रेझेंटेशन करताना जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे किंवा इनपुट डेटा कलेक्ट केलेला आहे तर त्याची क्वालिटी नसेल तर त्याच्यामधून जे काही रिप्रेझेंटेशन करणार आहोत तर ते रिप्रेझेंटेशन प्रॉपरली होणार नाही. ओके, तर फॉर एक्झाम्पल बघा असा काही एरिया आहे जिओग्राफिकल एरिया आणि त्याचं रिप्रेझेंटेशन करताना जर डेटा रिमोट सेन्स्ड इमेजेस असतील आणि त्या इमेजेसमध्ये प्रॉपरली काहीच इन्फॉर्मेशन दिसत नसेल किंवा त्या एरियाच्या ज्या काही इमेजेस आहेत तर त्या प्रॉपरली काहीच दिसत नसतील, ब्लर इमेजेस असतील, तर त्याच्यामधून जो काही डेटा मिळणार आहे तर तो डेटा एकदम लो क्वालिटीचा असणार आहे आणि त्यामुळे त्याचं जे काही रिप्रेझेंटेशन करताना जे काही डिसिजन घेताना जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याचा इम्पॅक्ट कशावरती होणार आहे तर रिप्रेझेंटेशन वरती होणार आहे. सो देर इज अ नीड टू मेंटेन दी डेटा क्वालिटी वेन कलेक्टिंग दी डेटा. म्हणजे डेटा क्वालिटी ही मेंटेन केली पाहिजे जेव्हा डेटा कलेक्ट केला जातो त्यावेळी. Okay, so what are the different issues related to the data quality? Then there are different ways for collecting the data. So आता मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की याच्यामध्ये स्पॅटियल डेटा कसा कलेक्ट केला जातो त्याच्या डिफरंट मेथड्स आहेत. तर या डिफरंट मेथड्स मध्ये डेटा क्वालिटीचे असेही काही इश्यू आहेत आणि त्यामुळे काय होऊ शकतं तर डेटा क्वालिटी लो होऊ शकते. सो द मेन इश्यू रिलेटेड टू दी डेटा क्वालिटी इन स्पॅटियल डेटा आर, आता आपण इथे फक्त डेटा असं कॉल करत नाही तर आपण काय करतो तर स्पॅटियल डेटा असं यूज करतो. आणि स्पॅटियल डेटा म्हणजेच काय तर हा डेटा अर्थ रिजनशी रिलेटेड आहे. मग त्यामुळे तो डेटा आपण एकतर प्रायमरी लेवलला म्हणजे फील्ड एरियावरती जाऊन सर्वे करू शकतो म्हणजे त्या पर्टिक्युलर रिजन वरती प्रेझेंट राहून त्या एरियाचा स्टडी करू शकतो. किंवा सेकंडरी डेटा म्हणजे त्या अर्थ रिजनचा किंवा एरियाचा ऑलरेडी डेटा सेट क्रिएट आहे म्हणजे कुठेतरी तो यूज केलेला आहे आणि सेव्ह आहे डिजिटल फॉर्मॅटमध्ये आणि तिथून आपण तो डिरेक्टली घेत असतो. दॅट इज सेकंडरी डेटा. पण ह्याच्यामध्ये जे मॅक्झिमम प्रॉब्लेम येतात ते प्रायमरी डेटाच्या ह्याच्यात येतात. प्रायमरी डेटामध्ये सुद्धा फील्ड सर्वे असेल किंवा अजून डिफरंट टाइप्स आहेत तर त्या डिफरंट टाइप्स मधून डेटा कलेक्ट केला जातो. तर मग याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम्स येतात. सपोज दी स्पॅटियल डेटा आर पोझिशनल, टेम्पोरल, देन ॲट्रिब्यूट ॲक्युरेसी, लिनेज, कम्प्लीटनेस अँड लॉजिकल consistency. So we study that issues one by one. So in that, first one is accuracy and precision. So accuracy should not be confused with precision, which is a statement of the smallest unit of measurement to which data can be recorded. In conventional surveying and mapping practice, accuracy and precision are closely related. Instruments with an appropriate precision are employed and surveying methods chosen to meet specified accuracy tolerance. So that data which is collected, that data need to have an accuracy
अँड प्रिसिजन, म्हणजे त्याच्यामध्ये हे मेंटेन असलं पाहिजे. ओके, सो फॉर एक्झाम्पल calculating areas sizes to the nearest M2 from coordinates obtained by digitizing a dash dash map. So दिस इज लोकेशन. मग याच्यामध्ये जे काही ॲक्युरसी असणार आहे तर ती ॲक्युरेट आली पाहिजे. याच्यामध्ये जास्तीच हाय लेवलला किंवा लो लेवलला जाऊन त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही होणार आहेत. तर याच्यामध्ये जे काही ॲक्युरसी आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रिसिजन्स आहेत तर ते प्रिसिजन्स याच्यामध्ये ॲक्युरेटली असली पाहिजे. Then positional accuracy. So the surveying and mapping precision profession has a long tradition of determining and minimizing errors. So cartographers also strive to reduce geometric and attribute errors in their products, and in addition define a quality in specifically cartographic terms. So for example, quality of line work, then layout, then a clarity of text. So this is some of the quality in a particular cartographic terms. So there are some issues which is related to the surveying and photogrammetric instruments. ओके, मग याच्यामध्ये जे काही सर्वेइंग मध्ये प्रॉब्लेम्स आहेत तर हे प्रॉब्लेम्स पोझिशनल अॅक्युरसी मध्ये काय येत नाहीत, म्हणजे म्हणजे काय आहेत. आता सपोज एखादा ऑब्जेक्ट असेल अर्थ सरफेस वरती किंवा त्या अर्थ रिजन वरती, तर तो ऑब्जेक्टची जी काही पोझिशनल अॅक्युरसी असणार आहे ती पोझिशनल अॅक्युरसी फाइंड आउट करताना त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आहे ह्युमन एरर्स इन मेजरमेंट, देन इन्स्ट्रुमेंटल और सिस्टमॅटिक एरर्स, अँड थर्ड वन इज रॅन्डम एरर्स. ह्युमन एरर्स इन मॅनेजमेंट म्हणजे जनरली रेफर्ड टू ॲज ग्रॉस एरर्स और ब्लंडर्स. These are usually large errors resulting from carelessness which could be avoided through careful observation. Although it is never absolutely certain that all blunders have been avoided or eliminated. So it is not read carefully from that particular area. म्हणजे ह्युमन एरर्स, ह्युमन मिस्टेक आहे की ह्युमन म्हणजे जो मेजरमेंट घेणारा असेल किंवा जो काही डेटा कलेक्ट करणारा युजर असेल तर त्याच्याकडून हे एरर्स होणार आहे की त्यांनी ऍक्च्युअली तो डेटा प्रॉपरली स्टडी केलेला नाहीये किंवा तो एरिया प्रॉपरली स्टडी केलेला नाहीये आणि त्यामुळे ते लोकेशन त्यांना इझिली फाइंड आउट झालेलं नाहीये किंवा ॲक्युरेटली फाइंड आउट झालेलं नाहीये. दॅट इज ह्युमन एरर्स. देन सेकंड वन इज इन्स्ट्रुमेंटल और सिस्टमॅटिक एरर्स, दॅट इज रिलेटेड टू दी ड्यू टू मिसएडजस्टमेंट और इन्स्ट्रुमेंट. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये जो एरिया स्टडी करायचा आहे तर त्या एरियाचा स्टडी करताना जे यूज केलेले इन्स्ट्रुमेंट्स असतील तर त्या इन्स्ट्रुमेंट्स प्रॉब्लेममुळे डेटा ॲक्युरेटली कलेक्ट होणार नाहीये किंवा त्याच्यामध्ये जे काही सिस्टीम यूज केलेली आहे तर त्या सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामुळे सुद्धा डेटा प्रॉपरली याच्यामध्ये मेंटेन केला जाणार नाही किंवा त्याच्यामध्ये कलेक्ट केला जाणार नाही. So this leads to errors that vary systematically in sign or magnitude but can go undetected by repeating the measurement with the same instrument. Systematic errors are particularly dangerous because they tend to accumulate. So say that about the instrumental or systematic errors is these are related to the instruments and the systems that are used for collecting the data, and the errors which comes from this that are comes under this category. Then next one is random errors, so that are caused by natural variations in the quantity being measured. These are effectively the errors that remain after blunders and systematic errors have been removed. They are usually small and dealt with in least squares adjustment. So दिस इज रिलेटेड टू दी व्हेरिएशन इन दी क्वांटिटी, म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स होतात. त्याच्यामध्ये असे काही ॲट्रिब्यूट्स असतील किंवा त्याच्यामध्ये असे काही डेटा असेल की त्याच्यामध्ये त्यांची जी काही क्वांटिटी आहे तर त्या क्वांटिटीमध्ये व्हेरिएशन्स होत राहतात आणि त्यामुळे तो डेटा काय होत असतो, चेंज होत असतो आणि त्यामुळे ऍक्च्युअल मध्ये डेटा काय आहे किंवा ॲक्युरेट डेटा काय आहे तर तो त्याच्यामध्ये फाइंड आउट होत नाही. दॅट आर कम्स अंडर रॅन्डम एरर्स. सो दीज आर सम ऑफ द इश्यूज in a positional accuracy.
That means because of this reason, positional accuracy is not maintained. So this is the second one. That is, first one is accuracy and precision. Second one is positional accuracy. Then third one is root mean square error. So this is related some of the mathematical terms. All of you know about the root. Then this is some of the term which is used in statistic. Okay, statistic तुम्हाला statistical methods and तुमचा जो काही सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टॅटिस्टिकल मेथड शिकला असाल तर त्याच्यामध्ये रूट मीन स्क्वेअर काय असेल हे तर स्टडी केलेलं असेल. तर रूट मीन स्क्वेअर इज वन ऑफ दी method which is used in a statistic, which is used for managing the data. So there are some errors related to this technique. So location accuracy is normally measured as root mean square error. So this RMSE is similar to, but not to be confused with the standard deviation of a statistical sample. Related to the root mean square, there are some errors in calculating this root mean square values. So the errors which is comes under this that are called as root mean square error. Then next one is accuracy tolerance. So many kinds of measurement can be naturally represented by a bell-shaped probability density function P, and this function is known as normal or a Gaussian distribution of a continuous random variable. So this RMSE can be used to assess the probability that a particular set of measurements does not deviate too much from, that means within a certain range. So that's why there are some problems related to this. So that's why it does not maintain the accuracy. The next one is attribute accuracy. So two types of attribute accuracies related to the type of data, which is nominal or categorical data, the accuracy of labeling. That means, for example, the type of land cover, road surface, etc. And the numerical data or numerical accuracy, which is the uh, pollutants in soil, height of trees in forest, etc. So that are comes under numerical data. ओके, म्हणजे याच्यामध्ये कॅटेगरी आहेत. आता कॅटेगरिकल म्हणजे काय, तर आपण जे कॅटेगरी वाईज काउंट करू शकतो तर ते कॅटेगरिकल डेटा अंडर येतं किंवा नॉमिनल डेटा अंडर येतं. आणि ज्याच्यामध्ये हे न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत किंवा न्यूमेरिक्स मध्ये आपण हे काउंट करतो ते हे नॉमिनल न्यूमेरिकल डेटामध्ये काउंट होतं. बघा याच्यामध्ये नॉमिनल और कॅटेगरिकल डेटा, मग त्याच्यामध्ये लँड कव्हर म्हणजे लँड कव्हर कशा कॅटेगरीमध्ये आहे, मग तो बिल्डिंग कॅटेगरीमध्ये आहे किंवा फॉरेस्ट कॅटेगरीमध्ये कव्हर झालेला आहे किंवा रोड कॅटेगरीमध्ये कव्हर झालेला आहे. म्हणजे आपण हे कॅटेगरी वाईज काउंट करू शकतो की लँड हा कोणत्या एरियाने कव्हर केलेला आहे. किंवा रोड सरफेस, मग रोड सरफेस मध्ये असेल तर मग त्याच्यामध्ये रोड सरफेसचे टाइप्स आहेत. मग त्याच्यामध्ये हायवे असेल किंवा लोकल असेल किंवा त्याच्यामध्ये फुटपाथ असेल, तर या टाईपचे जे काही कॅटेगरीज आहेत तर हे कॅटेगरी वाईज आपण हा डेटा कॅल्क्युलेट करू शकतो. आणि हा न्यूमेरिकल, सेकंड वन इज न्यूमेरिकल डेटा और न्यूमेरिकल अॅक्युरसी. मग ह्याच्यामध्ये बघा पॉल्युटंट्स इन सॉइल, सॉइलमध्ये पॉल्युटंट्स कसे असतील म्हणजे ते काउंट केले जातात. त्याच्यानंतर हाईट ऑफ ट्रीज, हाईट ऑफ ट्रीज हे न्यूमेरिक मध्ये कॅल्क्युलेट केली जाते. किंवा त्याच्यामध्ये असे ऑब्जेक्ट्स आहेत की ते न्यूमेरिकली काय केले जातात, काउंट केले जातात. सो इन दॅट देर इज अ नीड टू मेंटेन दी attribute accuracy. Okay. सो याच्यामध्ये हे पर्टिक्युलरली टेबल दिलेलं आहे की याच्यामध्ये हे कॅटेगरी वाईज ॲज वेल ॲज न्यूमेरिकल ॲक्युरसी कशी मेंटेन केली जाईल. तर याच्यामध्ये एरियाज दिलेले आहेत, अर्बन, ॲग्रिकल्चर, रेंज, फॉरेस्ट, वॉटर अँड दी टोटल. आता हे या टाईपमध्ये दिलेले आहे आणि ह्याच्यामध्ये ही डेटा ॲक्युरसी कशी मेंटेन केली जाते बाय युझिंग ॲट्रिब्यूट ॲक्युरसी. Then the next one is temporal accuracy. So spatial data sets captured through remotely sensed data has increased enormously over the last decade. So
These data can provide useful temporal information such as changes in land ownership and the monitoring of environment processes such as deforestation. Then analogous to its positional and attribute components, the quality of spatial data may be assessed in terms of its temporal accuracy. सो याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रोसेसेस असतील, मग त्याच्यामध्ये डिफॉरेस्टेशन असेल किंवा अजून काही एन्व्हायरमेंटल प्रोसेसेस असतील किंवा त्याच्यामध्ये लँड ओनरशिप असेल ती चेंज झालेली असेल, तर हे टेम्पररी डेटा, टेम्पोरल मीन्स टेम्पररी चेंजेस विच इज डन. सो हाऊ दॅट चेंज डेटा इज चेंज, सो देर इज अ नीड टू मेंटेन दी ॲक्युरसी ऑफ दॅट टेम्पोरल डेटा. आणि जसं त्याच्यामध्ये टेम्पररी डेटा काय होत राहतो, चेंज होत राहतो, तर त्याच्यामध्ये जी काही टेम्पोरल कन्सिस्टन्सी आहे तर ती सुद्धा याच्यामध्ये मेंटेन झाली पाहिजे. ओके, सो फॉर एक्झाम्पल दी बाउंड्रीज ऑफ अ लँड पार्सल मे रिमेन फिक्स्ड ओव्हर अ पिरियड ऑफ मेनी इयर्स, वेर ॲज दी ओनरशिप ॲट्रिब्यूट मे चेंज फॉर फ्रिक्वेंटली. म्हणजे एखादा लँड एरिया असेल तर त्याच्यामध्ये त्याचं जे काही लँड पार्सल जे काही काउंट असणार आहे तर तो फिक्स असणार आहे, पण त्याच्यामध्ये त्याची जी काही ओनरशिप आहे तर ती ओनरशिप याच्यामध्ये चेंज होऊ शकते. लक्षात आलं? That is related to temporal accuracy. Then next one is lineage. Lineage describes the history of a data set. In the case of published maps, some lineage information may be provided as part of the metadata and in the form of a note on the data source and procedures used in the compilation of the data. So for example, the data and scale of aerial photography and the date of field verification. For digital data sets, however, lineage may be defined as that part of the data quality statement that contains information that describes the source of observations of material, data acquisition and compilation methods, conversions, transformations, analysis and derivations that this data has been subjected to. ओके, म्हणजे याच्यामध्ये जो डेटा डिजिटली डेटा सेट्स मध्ये स्टोअर असतो, मग त्याच्यामध्ये डिफरंट सोर्सेस असतील, मग त्याच्यामध्ये सोर्स ऑफ ऑब्झर्वेशन असेल, मटेरियल असेल, डेटा ॲक्विजिशन असेल, तर ऑल डेटा हा डेटा सेटमध्ये स्टोअर असतो. सो लिनेज डिस्क्राइब्स द हिस्ट्री ऑफ अ डेटा सेट. लक्षात आलं? हिस्ट्री ऑफ अ डेटा सेट. मग त्याच्यामध्ये सोर्स ऑब्झर्वेशन असेल, त्याच्यानंतर डेटा ॲक्विजिशन असेल, कंपायलेशन मेथड्स असतील, कन्व्हर्जन्स असतील, ट्रान्सफॉर्मेशन्स असतील, ऑल आर इन अ डेटा सेट which is lineage. Then completeness. Completeness refers to whether there are data lacking in the database compared to what exists in the real world. So it is related to the data lacking in the database. So completeness can relate to spatial, temporal and thematic aspects of a data set. So for example, a data set of property boundaries might be spatially incomplete because it contains only 10 out of 12 suburbs. It might be temporally incomplete because it does not include recently subdivided properties. Okay, म्हणजे याच्यामध्ये 12 आउट ऑफ 10 याच्यामध्ये कन्सिडर केले आणि त्याच्यामध्ये टेम्पोरली इनकम्प्लीट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे रिसेंटली सबडिवाइड झालेले आहेत तर हे याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये डेटा कम्प्लीटनेस मेंटेन होणार नाही. तर याच्यामध्ये डेटा कम्प्लीटनेस असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. And last one, logical consistency. For any particular application, logical rules concern the compatibility of data with other data in a data set. Then absence of any contradictions within a data set. Then the topological consistency of the data set and the allowed attribute value ranges as well as combinations of attributes. So for example, attribute values for population area, population density must agree for all entities in the data set. The absence of any inconsistencies does not necessarily imply that the data are accurate. So for याच्यामध्ये जर ॲट्रिब्यूट व्हॅल्यूज असतील, मग ते पॉप्युलेशन साठी असेल, एरियासाठी असेल किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी साठी असेल, तर त्याच्यामध्ये ऑल एंटिटीज डेटाबेसमध्ये काय असल्या पाहिजेत, ॲग्री असल्या पाहिजेत.
आणि त्याच्यामध्ये ते कधी ऍग्री असणार आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा लॉजिकल कन्सिस्टन्सी मेंटेन असेल त्यावेळेस. ओके, तर हे डेटा क्वालिटीशी रिलेटेड आहेत. तर हे पॉइंट्स कोणते कोणते होते डेटा क्वालिटीमध्ये, तर फर्स्ट वन इज ॲक्युरसी अँड प्रिसिजन, देन सेकंड वन इज पोझिशनल ॲक्युरसी, देन रूट मीन स्क्वेअर एरर, then accuracy tolerance, then attribute accuracy, then temporal accuracy, lineage, and completeness. Okay, so is there any problem related to this? Then tell, otherwise mention your roll number in a chat box.